श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FM या नव्या मालिकेच्या आजच्या चौथ्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विराज सवाई आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत खगोल अभ्यासक सौ लीना दामले. आपण उत्तरेकडून प्रवास सुरू केला, मग पूर्वेकडे गेलो. आता पुन्हा एकदा उत्तरेकडे येऊयात, म्हणजेच अर्थात उत्तर दिशेकडे येऊयात आणि डावी बाजू उत्तरेची कशी आहे, तिथे काय काय दिसतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत. सो नमस्कार लीनाताई, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार नमस्कार. आज आपण काय काय जाणून घेणार आहोत? आज आपण आता आपल्या पुराणात सुद्धा प्रसिद्ध असलेली जी नावं आहेत, म्हणजे ययाती, देवयानी, वृषपर्वा आणि शर्मिष्ठा, आणि त्यांचं जे काउंटर पार्ट म्हणता येतील असे ग्रीक पुराणात कथेतले म्हणजे अँड्रोमेडा, पर्सियस, शर्मिष्ठा म्हणजे कॅसिओपिया आणि वृषपर्वा म्हणजे सेफियस, ह्यांची एकमेकात गुंतलेली काय गोष्ट आहे आणि ते कसे आकाशात आपल्याला शोधता येणार आहेत, कुठे आपण त्यांना बघायचं, कसं शोधायचं, आणि त्यांची छोटीशी गोष्ट हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. वा लीनाताई, आपण गेल्या वेळेला म्हणालो होतो की ह्या गोष्टी आपल्याला खूप उपयोगी पडतात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी, आणि आपल्या भारतीय संस्कृतीची आणि खगोलशास्त्राची ही खासियत आहे असं आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं. सो वळूयात आजच्या भागाकडे आणि ह्या दिशेकडच्या ताऱ्यांबद्दल आपण आता जाणून घेऊया. बरोबर. उत्तर आणि पश्चिमेच्या मधली दिशा म्हणजे वायव्य दिशा. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं होतं की ध्रुव तारा शोधण्यासाठी आपण आधी सप्तर्षींची मदत घेतली होती आणि त्याच्यानंतर आपण शर्मिष्ठा या तारका समूहाची मदत घेतली होती. आता आपण डोळ्यासमोर शर्मिष्ठा घेणार आहोत, पण कसं, त्यावेळेला आपण एम स्वरूपात त्याची मदत घेतलेली होती, कारण त्याच्या बरोबर तो जो लंब होता तो बरोबर ध्रुव ताऱ्यापर्यंत जात होता. पण आता आपल्याला साधारण स्थिती बदललेली आहे. खरं तर नकाशात बघून आपल्याला प्रत्यक्ष आकाश बघताना बराचसा फरक पडू शकतो. नकाशामध्ये एका तऱ्हेने दाखवलेलं असतं, काही नकाशे तर असे वरती धरून बघायचे असतात, म्हणजे मग आपण खाली धरून बघतो आणि मग दिशा पूर्णपणे चुकतात. तर तसं न धरता आता आपण डोळ्यासमोर फक्त शर्मिष्ठा डब्ल्यू स्वरूपात आणूया. म्हणजे काय होईल की आपल्याला साधारण त्याच्या आसपास जे कुठले तारका समूह आहेत आणि ते कुठल्या स्थितीमध्ये आहेत ते समजू शकेल. नक्की. आता शर्मिष्ठा कसं आहे, शर्मिष्ठा डब्ल्यू स्वरूपात आपण बघितली की मागे आपण जी घड्याळाची जी पद्धत वापरली होती, म्हणजे एखादा माहीत असलेला तारा किंवा तारका समूह घड्याळाच्या केंद्रस्थानी ठेवून मग घड्याळामध्ये किती वाजले आहेत त्या स्थितीला कुठला तारका समूह आहे, कुठला तारा आहे हे आपण सांगतो. तसं आता शर्मिष्ठा मध्ये आहे, तर आपण शर्मिष्ठेला घड्याळाच्या केंद्रस्थानी समजू आणि त्याच्या साधारण 1 वाजण्याच्या सुमाराला, 1 ते 2 वाजण्याच्या सुमाराला वृषपर्वा म्हणजे सेफियस नावाचा तारका समूह आहे. अच्छा. तसंच शर्मिष्ठा केंद्रस्थानी ठेवून साधारण घड्याळाच्या 7 वाजण्याच्या सुमाराला पर्सियस म्हणजे ययाती हा तारका समूह दिसतो. अच्छा. तर ययाती हा तारका समूह साधारण असा वेडावाकडा आकाराचा व्ही असा म्हणता येईल अशा स्वरूपामध्ये तो दिसतो. आणि त्यातली एक खासियत अशी आहे की त्यामध्ये जो अल्गोल नावाचा तारा आहे तो सापडलेला, म्हणजे शास्त्रज्ञांना सापडलेला पहिला व्हेरिएबल तारा आहे, म्हणजे रूपविकारी तारा आहे. तर हे वेगवेगळ्या म्हणजे ताऱ्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण काही पुढच्या भागांमध्ये जाणून घेणारच आहोत, पण हा सापडलेला पहिला तारा आहे म्हणून त्याची खासियत आहे तो अल्गोल आहे. आणि त्याच्यावरनं म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, बरोबर ठराविक वेळेला त्याची तेजस्विता कमी जास्त होत राहते. तर तो हा अल्गोल तारा या पर्सियस तारका समूहामध्ये. तर परत आपण शर्मिष्ठेवर जाऊया आणि शर्मिष्ठेवरनं साधारण 4 वाजण्याच्या सुमाराला एक असाच परत साधारण व्ही, वाकडा व्ही अशा आकाराचा एक तारका समूह दिसतो. अतिशय मंद तारे आहेत त्याच्यामध्ये, पण ती आहे अँड्रोमेडा. आणि त्याच्यामध्येच आपल्याला अगदी साध्या डोळ्यांनी कुठल्याही दुर्बिणीशिवाय दिसणारी एकुलती एक दीर्घिका म्हणजे अँड्रोमेडा म्हणजे देवयानी दीर्घिका दिसू शकते, जी आपल्या मिल्की वे म्हणजे आपल्या आकाशगंगेची काय म्हणता येईल मैत्रीण आहे किंवा सखी आहे, बहीण आहे. आणि ह्या दोघी
एकमेकींना भेटायला निघालेल्या आहेत वा. आणि त्या दोघी एकमेकींच्याकडे वाटचाल करत आहेत आणि साधारण एक 5-1 अब्ज वर्षानंतर त्यांची गाठ पडणार आहे, म्हणजे त्यांची टक्कर होणार आहे. अच्छा. पण तेव्हा काय होईल ते आपल्याला माहिती नाही. तर असे हे 4 जे तारका समूह आपण आता बघितले, शर्मिष्ठा, ययाती, देवयानी आणि वृषपर्वा. तर गंमत अशी आहे की आपल्या ज्या भारतीय पुराण कथांमध्ये शर्मिष्ठा ही स्त्री आहे, कॅसिओपिया ही स्त्री आहे. म्हणजे त्यांची कॅसिओपिया आपली शर्मिष्ठा, त्यांची अँड्रोमेडा आपली देवयानी, त्यांचा पर्सियस हा त्यांचा हिरो आहे, तो आपला इकडे राजा ययाती आहे. आणि वृषपर्वा हा त्यांचा सेफियस, म्हणजे त्यांचाही तो पुरुष पात्र आहे आणि आपल्याकडे पण ते पुरुष पात्र आहे. आता हे साम्य मुद्दाम घडवून आणलेलं आहे का ते चुकून झालेलं आहे माहिती नाही, कारण आपल्याकडची बरीचशी नावं ही म्हणजे ययाती, देवयानी वगैरे बऱ्याच अर्वाचीन काळामध्ये ठेवली गेलेली आहेत. काही नावं तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेली आहेत असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे. तर ह्यांच्या संबंधात दोन्ही पुराणांमध्ये गोष्टी आहेत. तर आपल्या पुराणातली जी गोष्ट आहे ती बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा नसेलही, तर ती गोष्ट थोडक्यात अशी आहे की असुरांचा जो राजा होता तो वृषपर्वा आणि त्यांच्याकडे जे राजपुरोहित म्हणून होते ते शुक्राचार्य होते. बरोबर. तर शुक्राचार्यांची महती अशी होती की त्यांना राजपुरोहित म्हणून ठेवणं अतिशय गरजेचं होतं वृषपर्वाला. त्यांना घालवून चालणारच नव्हतं. त्याला कारण एक होतं की शुक्राचार्य हे जे गुरु होते हे पृथ्वीच्या पाठीवर एकच असे ऋषी होते ज्यांना संजीवनी विद्या येत होती. म्हणजे मृत झालेला सैनिक सुद्धा ते जिवंत करू शकत असत. ही अद्वितीय विद्या फक्त शुक्राचार्यांच्याकडे होती. त्यामुळे वृषपर्वाच्या दृष्टीने शुक्राचार्यांचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. आता ह्याच्यामध्ये झालं काय होतं की वृषपर्वाला एक मुलगी होती, तिचं नाव शर्मिष्ठा. ती राजाची मुलगी अतिशय रूपवान आणि गर्विष्ठ होती. शुक्राचार्यांनी अतिशय सुंदर रूपवान अशी मुलगी होती, तिचं नाव देवयानी, आणि ती तिच्याहून गर्विष्ठ होती. दोघी एकमेकींना तोडच तोड अशा होत्या. त्यामुळे ह्यांच्यातली भांडणं ही त्या गावाला किंवा त्यांच्या त्या देशालाही बऱ्याच वेळेला राजनैतिकदृष्ट्या सुद्धा काहीतरी जे प्रॉब्लेम निर्माण करू शकत होते. पण गंमत अशी झाली की इंद्र या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये विलन म्हणून काम करत होता. कारण इंद्राला शुक्राचार्यांना मिळवायचं होतं. समजा जर यांच्यात काही भांडणं झाली तर शुक्राचार्य निघून येतील, म्हणून त्यांनी तो संधीची वाट बघत होता. तर एकदा काय झालं की शर्मिष्ठा आणि देवयानी आपला आपला दासी परिवार घेऊन जलक्रीडा करायला एका तलावावर गेल्या आणि तिथे त्या आपली वस्त्र काठावर काढून आपल्या दासींच्या जवळ देऊन त्या पोहायला उतरल्या पाण्यामध्ये. आणि इकडेच इंद्राने संधी साधली. त्यांनी काय केलं, मोठं वादळ सोडलं. त्यामुळे झालं काय, सगळ्यांची वस्त्र एकमेकात मिसळून तिकडे सगळं घोटाळा होऊन बसला. आणि मग शर्मिष्ठेच्या जे दासी होत्या त्यांनी काय केलं, म्हणजे शर्मिष्ठेच्या जी वस्त्र होती ती त्यांनी देवयानीला नेसवली. हे घोटाळे असं झालं की राजकन्याची वस्त्र देवयानी म्हणजे ऋषिकन्याला नेसवली गेली. आणि हे जेव्हा शर्मिष्ठेने बघितलं तेव्हा तिला प्रचंड संताप आला. ती आधीच ती गर्विष्ठ, त्यात राजाची मुलगी, त्यामुळे काय विचारायला नको, प्रचंड भांडाभांडी झाली. शर्मिष्ठेने आपल्या दासींच्या मदतीने देवयानीला अक्षरशः बेशुद्ध होईपर्यंत मारलं. आणि इतकंच नव्हे तर तिला विहिरीत ढकलून दिलं आणि खुशाल निघून गेली. बरं, आता इथे गंमत अशी झाली की त्याच वेळेला त्या अरण्यामध्ये ययाती राजा शिकारीसाठी आलेला होता आणि तो पाणी प्यायला विहिरीवर आला आणि त्याला वाटलं की विहिरीत कोणतरी पडलंय, म्हणून त्याने मोठ्या मुश्किलीने त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि पाहतो तो एक लावण्यवती कन्या. तो अर्थातच तिच्या प्रेमात पडला आणि तिला लग्नाबद्दल त्याने विचारलं. पण त्यावेळेला देवयानी नुसती संतापाने फडफडत होती. ती आधी गेली आपल्या वडिलांच्याकडे, शुक्राचार्यांच्याकडे. ते सगळं कथन केलं, काय काय झालं ते. शुक्राचार्य चिडले आणि ते राज्य सोडून जायला निघाले. तर त्यामुळे आता वृषपर्वाचे धाबेदार आणले. त्यांनी ठरवलं की काय वाटेल ते करून शुक्राचार्यांना अडवलं पाहिजे. तेव्हा त्यांनी आश्वस्त केलं की तुम्ही काय म्हणाल ते मी करायला तयार आहे, तुम्ही जे मागाल ते मी देईन. तर त्यांनी आपल्या मुलीकडे निर्देश केला
ही सांगेल ते होईल. हम्म. देवयानी म्हणाली, मी जे सांगेन ती शिक्षा शर्मिष्ठेने भोगली पाहिजे. आणि देवयानीने अत्यंत कठोर अशी शिक्षा शर्मिष्ठेला फरमावली. ती अशी की शर्मिष्ठेने तिच्या सगळ्या दासी परिवारासकट आजन्म देवयानीची दासी होऊन राहायचं. हम्म. आता एखाद्या राजकन्येला दुसऱ्या कोणाची तरी दासी होऊन राहणं किती त्रासदायक होऊ शकतं ह्याची आपण कल्पना करू शकतो. बरोबर. पण आता इलाज नव्हता, राज्य वाचवणं गरजेचं होतं. हम्म. वडिलांच्यासाठी तेवढं करणं तिला भाग होतं, राज्यासाठी आणि वडिलांसाठी. त्याच्यामुळे झालं काय की मग शर्मिष्ठा गेली देवयानीबरोबर तिच्या दासींसह, तिची दासी म्हणून. हम्म. आणि देवयानी आणि ययातीचं लग्न झालं आणि देवयानी ययातीबरोबर त्याच्या राज्यात गेली. हम्म. अर्थातच त्यांचा काही काळ संसार झाला सुखाने, पण त्यालाही हिच्या रागीट स्वभावाचे फटके बसायला लागले. आणि इकडे शर्मिष्ठेचं काय झालं होतं, तिच्या सगळ्या वृत्ती बदलून गेल्या सगळ्या. ते जे संकट तिच्यावर कोसळलं त्यामुळे ती अतिशय सौम्य होऊन गेली. अच्छा. आणि शर्मिष्ठेला राजा आणि राजाला शर्मिष्ठा आवडायला लागली. हम्म. आणि त्याच्यातून त्यांना 3 मुलं सुद्धा झाली. बर. तिने देवयानीला सांगताना मात्र सांगितलं की मला एका ऋषींच्यापासून ही मुलं झालेली आहेत. पण कधीतरी शेवटी तिचं बिंग बाहेर पडलंच. आणि मग परत देवयानी प्रचंड चिडली. आणि देवयानीने आपल्या वडिलांना सांगितलं. आणि वडिलांनी मग काय चिडून ते तर चिडलेच. त्यांनी ययातीला शाप दिला की तू म्हातारा होशील. हम्म. त्यामुळे तो प्रचंड जखड म्हातारा होऊन गेला. ययाती तर काय म्हणजे खरं सांगायचं तर एक प्रकारचा भोगी राजा होता तो. हम्म. आणि त्याला अशी शिक्षा म्हणजे फारच त्रासदायक होती. पण देवयानीलाही ते त्याचं हे बघवेना, त्याची जी स्थिती झाली होती ती देवयानीलाही बघवेना. म्हणून तिने त्याच्याकडनं एक उशाप देववला की जर ह्याच्या पुत्रांच्या पैकी कोणी जर त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला म्हातारपण घेतलं, जरा त्याची घेतली आणि आपलं तारुण्य जर दिलं तर हा तरुण होऊ शकतो. बर. पण देवयानीच्या दोन्हीही मुलांनी आपलं तारुण्य द्यायला नकार दिला. पण शर्मिष्ठेच्या जे 3 मुलांपैकी पुरू जो होता त्यांनी ह्या गोष्टीला तो तयार झाला आणि त्यांनी आपलं तारुण्य राजाला दिलं. आणि राजा मस्तपैकी परत तो तरुण झाला. त्यांनी अनेक वर्ष सुखोपभोग घेतले आणि मग शेवटी कंटाळून एकदाचं त्यांनी मग आपलं हे म्हातारपण परत घेतलं. आपल्या मुलाला म्हणजे पुरूला त्याचं तारुण्य परत दिलं आणि मग त्यालाच राजा केलं. अच्छा. आणि असं करून शेवटी फायनली झालं असं की शर्मिष्ठेचाच मुलगा तिथे राजा झाला. ही झाली आपल्या पुराणातली कथा. आता तुम्ही म्हणाल खरं तर की खगोलशास्त्राशी याचा काय संबंध आहे? अगदी खरं सांगायचं झालं तर या गोष्टीचा डायरेक्टली खगोलशास्त्राशी किंवा त्या तारका समूहांशी काही संबंध आहे किंवा त्याच्याशी काही आपल्याला ते जोडून काही सांगता येणार आहे अशातला भाग नाही आहे. पण ही नावं त्यांना दिलेली आहेत आणि त्यांना जोडून एक कथा आहे. ती कथा जर सांगितली तर हे लक्षात ठेवायला सोपं पडतं. आणि ते सगळे तारका समूह सुद्धा एकमेकांच्या भोवती आहेत. त्यामुळे त्यांना गुंतवून एक कथा तयार केलेली आहे. ती एक सांगितली की डोक्यात राहते म्हणून या गोष्टी सांगायच्या खरं तर. नाहीतर तसा डायरेक्टली खगोलशास्त्राशी संबंध नाहीये. पण काही गोष्टींचा तसा असतो. तर काही गोष्टी अतिशय शास्त्रीय अशा गोष्टी आहेत ज्याला जबरदस्त असा शास्त्रीय बेस आहे म्हणता येईल. अशी एक गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगीनच. तर त्याच्या आधी आपण थोडंसं परत एकदा आकाशाकडे बघूया की आपण जे W आकारामध्ये शर्मिष्ठा बघितली त्याच्या खाली साधारण आपल्याला अँड्रोमेडा दिसली होती. तर अँड्रोमेडाचा जो आकार आहे तो साधारण वाकडा V असा आकाराचा आहे. पण त्याला जोडून एक खूप मोठा चौकोन आहे ज्याला स्क्वेअर ऑफ पेगासस असं म्हणतात. आणि आकाशात जरी तुम्ही बघितलं तरी तो खूप मोठा चौकोन दिसतो तुम्हाला. म्हणजे समजायला थोडा कदाचित वेळ लागेल एवढा मोठा चौकोन आहे. पण त्याला आपल्याकडे मात्र महाश्व असं नाव आहे. आणि थोडं आत्ताच्या या महिन्यामध्ये अजून थोडासा तो उगवतोय, पूर्ण उगवलेला नाहीये. मध्यरात्री वगैरे बघितलं तर तो थोडासा वर आलेला दिसेल. तर पेगॅसस हे त्यांच्याकडचं नाव आहे, आपल्याकडचं नाव महाश्व आहे. पण गंमत बघा की पेगॅसस म्हणजे सुद्धा त्यांच्याकडचा घोडाच आहे आणि पंख असलेला घोडा आहे. आणि आपल्याकडेही तशीच साधारण कल्पना आहे, महाश्वच म्हणतात आपल्याकडे सुद्धा. तर हा झाला स्क्वेअर ऑफ पेगॅसस, त्याला लागून आहे अँड्रोमेडा. आणि त्याच्या खाली एक अतिशय मोठा V आकाराचा, परत एक Vच आकार आहे, असं डेकोरेटिव्ह V आकार असलेला. आणि ज्याच्या एका एंडला म्हणजे एका टोकाला एक पंचकोन असा जो तारका समूह दिसतो ती म्हणजे मीन रास आहे. अच्छा.
ही झाली मीन रास. हं, तर त्या मीन राशीमध्ये सुद्धा जो काही म्हणजे तो तारका समूह आहे, त्यातले जवळ-जवळ सगळेच तारे अतिशय फेंट आहेत. हं. पण त्याच्या एका शाखेमध्ये अ, एका ठिकाणी अशी साधारण 32 ताऱ्यांचा समूह आहे. बरं. त्याच्यामध्ये त्या अ, मीन राशीतला झीटा पिशियम. हं, आता झीटा पिशियम म्हणजे काय तुम्ही म्हणाल? तर झीटा हा त्या ताऱ्याचा जे नंबर म्हणा किंवा नाव दिलेलं आहे म्हणा. हं, हं. आणि पिशियम म्हणजे पायसेस. पायसेस म्हणजे मीन रास. तर अच्छा. पायसेसमधला झीटा तारा. हं, आता हे ताऱ्याची नावं कशी दिली आहेत? तर बहुतेक करून ह्या ज्या पाश्चात्य पद्धत आहे, त्याच्यामध्ये एकेका तारका समूहामध्ये अल्फा, बीटा, गॅमा अशी नावं दिलेली असतात आणि अल्फा तारा म्हणजे त्या तारका समूहातला सगळ्यात तेजस्वी तारा. हं, हं. आणि मग अकॉर्डिंगली जशी त्याची तेजस्विता कमी-कमी असते, त्याप्रमाणे मग अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, थीटा वगैरे अशी सगळी ती नावं येत जातात. अच्छा. तर त्यातला झीटा, हं, झीटा हा तारा पायसेसमधला हं. झीटा पिशियम हं. म्हणजे ते रेवती तारका समूह आहे. बरं. अच्छा. तर ह्या रेवतीच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. हं, तर ती अशी आहे की कुकुदमी नावाचा राजा होता आणि त्याला रेवती नावाची एक सुंदर मुलगी होती. हं. तर अर्थात ती जेव्हा उपवर झाली म्हणजे तिचं लग्न करायची वेळ आली, तेव्हा नॅचरली राजाला थोडीशी काळजी वाटायला लागली, की जनरली आपल्याकडे जी परिस्थिती असते सर्वसाधारण घरांमध्ये, हं, की हं. आई-वडिलांना आपल्या उपवर मुलीच्या लग्नाची काळजी असते. हं, तसंच त्यांना वाटायला लागलं. त्याच्या मनामध्ये 2-3 राजपुत्र होते. हं. पण त्याला काय वाटलं माहिती नाही. त्याला असं मनात विचार आला, की आपण ब्रह्मदेवाचा सल्ला या बाबतीत घ्यावा. हं, हं. बरं. म्हणून तो रेवतीला घेऊन ब्रह्मलोकात गेला. आता ब्रह्मलोक म्हणजे आपल्याकडे साधारण अशी कल्पना आहे, की पृथ्वी सोडून बाहेर. हं, हे हं. तर आपण गृहीत धरलेलं असतं. हं. त्याप्रमाणे तो ब्रह्मलोकामध्ये पोहोचला. आता ब्रह्मलोकात पोहोचल्यानंतर ब्रह्मदेवाशी प्रत्यक्ष गाठ-भेट व्हायला एक काही थोडा वेळ गेला असेल. हं. फार तर एक 10 मिनिटं गेली असतील म्हणा. हं. मग ब्रह्मदेवाची त्यांची गाठ पडली. त्यांनी विचारलं ब्रह्मदेवाने, की "का बाबा तू आलायस इथे?" हं. तर कुमुद्मी राजाने सांगितलं, की असं-असं झालेलं आहे, की ही माझी कन्या रेवती, हिच्यासाठी मला वर निवडायचं आहे हं, हं. आणि हे 2-3 राजपुत्र माझ्या मनामध्ये आहेत. पण मला आपला या बाबतीत सल्ला हवा आहे, की मी यांच्यापैकी कोणाशीही माझ्या मुलीचं लग्न करून देऊ. हं, हं. तर ह्याच्यावर ब्रह्मदेव हसले. आता ते का हसले? तर त्यांनी असं सांगितलं, की "हे बघ," म्हणे, "तू आता मनामध्ये पुष्कळ काही धरलं असशील, पण तू जेव्हा पृथ्वीवर परत जाशील, तेव्हा पृथ्वीवर 27 युग उलटून गेलेली असतील. म्हणजे तू मनात धरलेले राजपुत्र तर सोडच, हं. पण त्यांचे पुत्र, त्यांचे पुत्र, त्यांचे प्रपौत्र सुद्धा शिल्लक राहिलेले नसतील. म्हणजे अनेक पिढ्या उलटून गेलेल्या असतील. हं, हं. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्याची गोष्ट तर तू सोडच. त्याच्यानंतर तू जेव्हा पृथ्वीवर पोहोचशील, त्यावेळेला तिथे बलरामाचा जन्म झालेला असेल. मग त्या बलरामाशी तू तुझ्या लेकीचं म्हणजे रेवतीचं लग्न करून दे. बरं. त्याप्रमाणे ते लग्न-बिग्न होतं ठीक आहे. पण ह्या गोष्टीतलं सार असं आहे, की ब्रह्मदेवाने काय सांगितलं, की तू पृथ्वीवर पोहोचेपर्यंत पृथ्वीवर 27 युग उलटून गेलेली हं, असतील. हं. याचा अर्थ काय होतो, की आपल्याला इतक्या प्राचीन काळामध्ये सुद्धा स्पेसमध्ये म्हणजे अवकाशात माणूस गेल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं. म्हणजे तो आहे त्या स्थितीत राहिला. कारण कुकुद्मी राजा आणि रेवती जेव्हा पृथ्वीवर आले, हं. तेव्हा जसे गेले तसेच परत आले. हं. ते त्याच वयाचे राहिले. पण पृथ्वीवरच्या मात्र कित्येक पिढ्या संपून गेल्या. हं, हं. तर ह्याचं डायरेक्ट साम्य आइन्स्टाईन्सच्या ट्विन्स पॅराडॉक्सशी होतं. अच्छा. तर आइन्स्टाईनचा ट्विन्स पॅराडॉक्स काय आहे? तर आइन्स्टाईनच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा तो थॉट एक्सपेरिमेंट आहे, की 2 म्हणजे डोळ्यातले जर एक भाऊ जमिनीवर राहिला हं. आणि एक भाऊ जर स्पेस ट्रॅव्हल करून परत आला, हं. अवकाश सफर करून परत आला, हं. तर जो अवकाश सफरीला गेलेला असतो, तो यंग राहतो आणि जमिनीवरचा मात्र त्याच्यापेक्षा थोडा म्हातारा झालेला असतो. हं, हं. आता बघा तुम्ही, की आपली पुराणातली गोष्ट, इतक्या प्राचीन काळातली गोष्ट आणि आइन्स्टाईन्सचा म्हणजे इतक्या अर्वाचीन काळातला पॅराडॉक्स ह्याच्यामध्ये कमालीचं विलक्षण साम्य आहे. बरोबर. म्हणजे ह्याचाच अर्थ आपल्याकडे प्राचीन काळामध्ये खूप ज्ञान होतं अवकाशासंबंधी. ते अर्थात आपण आता घालवून बसलेलो आहोत. ह्यातनं हा बोध घ्यायला पाहिजे, की आपल्या प्राचीन वाङ्मयाचा आपण सखोल अभ्यास करायला हवा आहे. हं, हं. उपलब्ध प्राचीन वाङ्मयाचा खरं उपलब्ध सांगायचं. तसं म्हणा, कारण खूपसं वाङ्मय तर आपल्या हातातनं गेलं आता. अगदी, अगदी.
पण अनेक जण आता हे पुन्हा एकदा संशोधन करून आणि त्याच्यावरती खूप चांगलं काम करताना आपल्या करतायत. आजूबाजूला दिसत आहेत. ही खूप चांगली जमेची बाजू आहे. एक आश्वासक चित्र आपल्याला म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. Yes. मंडळी, आपण या भागामध्ये आपल्या पुराण कथा म्हणजे ययाती देवयानी शर्मिष्ठाची पुराण कथा बघितली. त्यांचे जे त्यांच्याशी संबंधित जे तारका समूह आहेत ते आकाशात कुठे आणि कसे दिसतात ते आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण मीन रास आणि रेवतीची खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघितलेली आहे. तर आता आपण इथेच थांबूया. मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. नक्कीच. खूप खूप धन्यवाद ताई.